म्हणजे इकडे आरोप इकडे घोटाळे करायचे, आयुष्य उद्ध्वस्त करायचं तरुणांचं, शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं, आणि परत सन्मानाने दुसऱ्यामध्ये याला प्रवेश द्यायचा. थोडी तरी चौकशी करून दिली गेली पाहिजे. माझा विषय तो नाही अध्यक्षमध्ये राजकारणात, पण आपल्याला विनंती आहे की यामध्ये सरकारच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. हे सर्व घोटाळे काही सरकारच्या पुरस्कृत होत आहेत का अशी चर्चा आहे. म्हणून सरकारने आपली भूमिका ठामपणे इथे मांडली पाहिजे. हे कुणाची चूक आहे, याचे धागेदोरे कुठपर्यंत गेले आहेत. हे पेपर या राज्यामध्ये तयार केले का? कदाचित हे पेपर बाहेर राज्यामध्ये गेले असतात. जी चौकशीचे सूत्रधार आता मिळालेत, काही पहिल्यांदा जे 3 आरोपी पकडले गेलेत ते आरोपी सगळे बाहेर राज्याशी कनेक्ट आहे आणि बाहेर राज्यातून म्हणजे त्यांचं कनेक्शन बाहेर राज्यातील. कदाचित राज्यामध्ये आपण पेपर तयार करू शकत नाही, हे पेपर छापले तयार होऊ शकत नाही. बाहेर राज्याची मदत घ्यावी लागते का याच्यासाठी? याचाही खुलासा काही चर्चा आहे. त्याची चर्चावर आपण प्रश्न जो निर्माण झालाय त्याचं उत्तर जर महाराष्ट्राला मिळालं अध्यक्ष महोदय. म्हणून आमची विनंती आहे की या वारंवार होणाऱ्या शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं उद्ध्वस्त होणाऱ्या हे जे काही चाललंय त्या राज्यातील 6 लाख शिक्षकांचा प्रश्न आहे व्हावी. ते सगळं कामकाज बंद करून यावर चर्चा करावी आणि सरकारने यावर काय ठोस काम करते, सरकार निर्णय घेत आहे हे महाराष्ट्राला कळू द्यावं. या परीक्षेच्या संदर्भात आता महाराष्ट्राची बदनामी संपूर्ण देशामध्ये होत आहे. त्याचं केंद्र हे महाराष्ट्र ठरत आहे अध्यक्ष महोदय. नीटच्या संदर्भात महाराष्ट्राची पुरती बदनामी झाली. त्यामध्ये जे काही पुढे आले त्यातून आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला देशाला माहीत झालं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातच का वारंवार या घटना घडतात? तो नीटचा असू दे, टीईटीचा असू दे, हे पेपर फुटीचे प्रकरण महाराष्ट्रातच का वारंवार होतात? हे कुठं कमी पडतंय सरकार? सरकार या परीक्षा पारदर्शी घेण्यामध्ये सरकार कमी पडतंय का? सरकारची यामध्ये खरं म्हणजे या सरकारला ह्या परीक्षा नीट घेता येत नाही का असा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये. 6 लाख विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात, आपले शिक्षक करतात आणि 6 लाख शिक्षकांनी तयारी केल्यानंतर याचे धागेदोरे आता मी काही माहिती घेतली अध्यक्ष महोदय. यामध्ये पारदर्शकपणे जर चौकशी झाली अध्यक्ष महोदय तर मला वाटतं की हा कोण सावरीकर आहे, कोण आहे हा? क्रिस्टलचं नाव का पुढे येतंय? मी नावानिशी घेतो अध्यक्ष महोदय, माझ्याकडे काही माहिती आल्यामुळे. चौकशी होईल, आपण आदेश द्याल, चौकशी होईल, चौकशीमध्ये कोण असेल तो पुढे येईल. परंतु महाराष्ट्रामध्ये वारंवार या ज्या घटना घडत आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये असेल, शिक्षकांमध्ये असेल, असुरक्षेची भावना निर्माण झाली अध्यक्ष महोदय. 6 लाख शिक्षक आता आणि नीटचे आपण पाहिलंय यातून यामध्ये 2018 मध्ये सुद्धा याच टीईटी घोटाळ्यातील आरोपी अभिषेक सावरीकर होता अध्यक्ष महोदय. त्याला नंतर तो सत्ताधारी पक्षामध्ये सन्मानाने प्रवेश घेतला, यांनीच दिला, यांनीच घेतला. उद्योगाच्या नावाखाली 3 दिवस गडचिरोली चंद्रपूरचा शेतकरी रस्त्यावर उतरून लढतोय, माझ्या जमीन मी देणार नाही म्हणून. सुपीक जमिनी स्टील प्लांटच्या नावाखाली, स्टील हबच्या नावाखाली शेतकऱ्यांचा विरोध असताना जबरदस्तीने भडकवताय. म्हणजे इकडूनही जमीन काढून घ्यायची, असलेल्या जमिनीवरचं कर्ज त्याला कर्जमाफीतून मुक्त, त्याला फायदा होऊ द्यायचा नाही. शेतकऱ्यांनी बैलबंडी घेऊन, बैलगाडी घेऊन 3 दिवस मुक्काम ठोकला. त्यांचे अश्रू तुम्हाला कळत नाही? तुम्ही ते रद्द करण्याच्या ऐवजी स्थगिती देतात. तिथे कवडी मोल भावानी जमिनी घेण्याचं काम सुरू आहे. तो जिल्हा उद्ध्वस्त होईल. उद्योगामध्ये काय देत आहे? जमिनी घेतल्यानंतर 1 नोकरी देणार. तो कारखान्यामध्ये कच्चा माल सापडतोय तोपर्यंत ती नोकरी राहील. हे कारखाने कधी बंद पडतील याचा नेम नाही. जमीनही गेली, नोकरी गेली, कसा जगेल तो माणूस? शेतकरी कसा जगणार आहे? उडीसामध्ये, रायपूरमध्ये
हे सुरजागडची खाण सुरू होण्यापूर्वी जवळपास 69 कारखाने बंद झाले. 69 कारखान्यातून 23,000 कुटुंब उद्ध्वस्त झाले. 23,000 जमिनी गेल्या, कारखाने बंद पडल्यामुळे नोकरी गेली. आज त्यांना तुम्ही भिकारी करून सोडलात. भिकारी तिथे ती अवस्था उद्या येणार नाही का इथे? कारण मर्यादा असतात. जे काही डिपॉझिट आहे आयर्न ओव्हरचं, त्याच्या भरोशावर उद्या 5-25 कारखाने उभे होतील. तर डिपॉझिट संपला 25 वर्षांनी. उद्या ते कारखाने बंद पडतील, नोकऱ्या जातील, शेती गेली. मारायला निघालात तुम्ही उद्योगाच्या नावाने, गरीबाला संपवायला निघालात, शेतकऱ्याला उद्ध्वस्त करायला निघालात. म्हणून आमची विनंती आहे अध्यक्ष महोदय, त्यावर गांभीर्यानं विचार करा. सरकारने गांभीर्यानं विचार केला पाहिजे. नाही म्हणताना जबरदस्तीनं नोटिसा काढून विरोध केल्यानंतर सुद्धा या पद्धतीनं जर हे होत असेल तर मला वाटतं नक्कीच उद्याचा दिवस शेतकऱ्यांना जगण्याचा अधिकार हिरावण्याचा दिवस येईल अध्यक्ष महोदय. म्हणून माझी विनंती आहे, आपण कांद्याचा विषय घेऊन उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्राच्या कांद्याच्या उत्पन्नासाठी दिल्ली दरबारी गेले. काय झालं त्यांचं? फार गाजावाजा झाला. आता प्रश्न सुटला कांद्याचा. कांदा विषय संपला. कांद्याला न्याय मिळणार शेतकऱ्यांना. 2 लाखची परवानगी फक्त, त्यातून खरेदी किती झाली? 67,000 टन. 2 लाखातून 67,000 टन कांदा आतापर्यंत खरेदी केला गेला. मर्यादा 2 लाखाची आहे. महाराष्ट्रात कांदा हा 10 लाख टन उत्पन्न होतो. आणि मग बाकीच्या शेतकऱ्यांनी कांदा टाकायचं कुठे? त्याचं काही नियोजन सरकार म्हणून करणार आहेत की नाही? आज जे भाव पडलेत, आखाती देशामध्ये सर्वात मोठी मागणी होती. ठीक आहे, युद्धामुळे घटली असेल, पण कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे जबाबदारीनं उभं राहण्याची जबाबदारी सरकारची अध्यक्ष महोदय, पण ते होताना दिसत नाही. आणि आज या कांदा उत्पादक महाराष्ट्रातला शेतकरी रडत आहे. तो केवळ मतदार नाही तर राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा सुद्धा आहे. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा शेतकरी तुमचा जीडीपी वाढतो कशाच्या भरोशावर? ज्या 2-3 गोष्टी आहेत, ठीक आहे, इंडस्ट्री असेल, पण एग्रीकल्चर ग्रोथ असल्याशिवाय जीडीपी राहू शकत नाही, वाढू शकत नाही. पण त्यामध्ये सुद्धा आज शेतकऱ्याला नागवण्याचं काम सुरू झालंय. नाफेड आणि एनसीसीएफ कडून थेट बाजार समित्यामध्ये कांदा खरेदी होत नसल्याने खुल्या बाजारामध्ये कमी दरानं कांदा शेतकरी विकतोय. त्याच्या डोळ्यातले अश्रू थांबवण्याचं काम आपण कराल अशी मला आपल्या सगळ्यांना या निमित्तानं विनंती आहे अध्यक्ष महोदय. सभागृहाला विनंती आहे, मंत्री महोदयांना विनंती आहे. अध्यक्ष म्हणून तुम्ही त्या ठिकाणी बसला आहात, तिथे सुद्धा आमची विनंती आहे की आपण शेतकऱ्याला वाचवण्यासाठी आता कर्जमुक्ती सरसकट बिना अटीनं बिना शर्तीनं होऊ देत. जेवढा काही भार पडेल तेवढा. नाहीतरी कर्जबाजारी झालेला आहे महाराष्ट्र, उद्ध्वस्त झाला आहे महाराष्ट्र. आज कर्ज 10,000 कोटीच्या 10 लाख कोटीच्या घरात गेलाय. कोणासाठी? रस्ते बांधण्यासाठी. ज्या रस्त्यानं जाणारा शेतकरी जिवंत नसेल तर तो रस्ता कोणत्या कामाचा आहे? त्या रस्त्याचा उपयोग काय आहे? रस्त्यावर खर्च, इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केलाच पाहिजेत. पण शेतकऱ्याला नाकारून, त्याचा हक्क नाकारून, त्याचा अधिकार नाकारून, त्याला मारण्यासाठी, त्याला जिवंत गाळण्यासाठी जर तिजोरी साफ होत असेल तर तिजोरी साफ होते तेवढ्याच तुम्ही ताकदीनं तुम्ही सुद्धा उद्या साफ होऊन जाल. त्याचे अश्रू तुम्हाला फार महागात पडतील. हे सुद्धा या ठिकाणी अध्यक्ष महोदय लक्षात घेण्याची गरज आहे. म्हणून माझी विनंती आहे, सरकारला विनंती आहे की आपण सरसकट कर्ज माफीसाठी आपण या ठिकाणी पावलं उचलावी अशी मी विनंती करतो. खूप गोष्टी आहेत, पण तुम्हाला एक सांगतो की आपण सगळ्यांनी मिळून, सत्ताधारी आमदारांना सुद्धा माझी विनंती, खरं तर या कर्जमाफीतील अटीच्या संदर्भात खूप मोठी चर्चा या ठिकाणी अध्यक्ष महोदय होती आहे. मला अमृत काळातील पहिला अर्थसंकल्प या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 9 मार्च 2023 मांडला होता. त्यामध्ये ते मांडत असताना 5 ध्येयावर आधारित हा अर्थसंकल्प होता. 5 ध्येय.
शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी आणि महिला, आदिवासी, मागासवर्गीय, ओबीसी या सर्व समाज घटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती, कुशल सक्षम रोजगार, युवा अमृत, पर्यावरण पूरक विकास. त्यानंतर माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी 28 जून 2024 रोजी यामध्ये गरीब, युवा, किसान, महिला या 4 जाती यांचा विकास करण्याचं सांगितलं त्यांच्या भाषणातून. त्यानंतर 2024 मध्ये माननीय दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांनी त्यांच्या भाषणामध्ये या 4ही घटकासाठी बजेट भाषणामध्ये सर्व घटकाबाबत विविध योजना घोषित केल्या. त्यामध्ये महिलांसाठी विविध योजना होत्या, शेतकऱ्यांसाठी होत्या, युवा वर्गासाठी होत्या आणि दुर्बल घटकांसाठी होत्या. अध्यक्ष महोदय, यातील कुठल्या गोष्टी साध्य झाल्या जर आपण यावर प्रकाश टाकला? सुधीर भाऊ, आपण अत्यंत हृदयातून बोलता, पण काय करणार? आपली तळमळ आहे, झालं पाहिजे. 5 वर्ष वित्तमंत्री म्हणून आपला कारभार सगळ्या महाराष्ट्राने बघितला. शोषित, उपेक्षित माणसासाठी ज्या बजेटच्या तरतुदी होत्या त्या आता दिसत नाही. तो उपेक्षित माणूस, दुर्लक्षित माणूस, जो शेतकरी आहे, त्यावर आधारित आता हा अर्थसंकल्प गायबच झालाय. अलीकडचे सगळ्या अर्थसंकल्पातून हे दिसते अध्यक्ष महोदय. म्हणजे हे संपूर्ण परिस्थिती जर आपण आपल्या लक्षात आणून दिली अध्यक्ष महोदय, मला 2-3 गोष्टीकडे या कृषी विभागाच्या संदर्भात लक्ष वेधायचं आहे. मंत्री महोदय फार चांगले आहेत, वागायलाही, दिसायलाही आणि शेतकऱ्यांच्या काम करायलाही. कधी कधी तुमचा जरा एखादी शब्द इकडे तिकडे झाला तर फार वाईट होईल बरं. सज्जन माणसाला एक शब्दही फार बोचरा असतो, त्यामुळे त्याची काळजी जरा तुम्ही घेतली पाहिजे. आणि यासाठी अन्न सुरक्षा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अन्न सुरक्षा, पोषण अभियान, अन्नधान्य पिके या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आपण काही तरतूद केली. बीज, चाचणी, रासायनिक खतं, कीटक नियंत्रण, कीटकनाशक, प्रयोगशाळा, कंत्राटी सेवा यासाठी आपल्याकडे तरतूद आहे. राष्ट्रीय नैसर्गिक शेती वगैरे यासाठी आपल्या यामध्ये समावेश आहे अध्यक्ष महोदय. आणि अशा या विविध याच्यावर या पुरवणीमध्ये समावेश करत असताना मला कळत नाही की तुम्हाला दिलेला जो मूळ बजेटमधला हिस्सा होता किंवा मूळ बजेटमध्ये जी काही तरतूद होती त्यातून किती मिळाली आणि किती खर्च झाला. एकूण मिळालेली तुम्हाला जी ठोस तरतूद होती त्या बजेटमध्ये प्रावधान होतं. अहो, त्यातला खर्च अजून 5% झाला नाही, 27% निधी प्राप्त झाला तुम्हाला. आणि 5% म्हणजे वितरित झाला 27%, आणि म्हणजे 23% वितरित झाला. मूळ बजेट तुमचा 20,509 कोटीचा होता, वितरित निधी 23% आणि खर्च 5%. मग आता 843 कोटी रुपयाची तुम्हाला या पुरवणीमध्ये आवश्यकता का पडली? म्हणजेच हा आकड्याचा खेळ करायचा. तुमच्या कृषीचे जेवढा बजेट आहे तो बजेट पहिल्यांदा तुम्हाला वितरित होण्याची आवश्यकता होती. ठीक आहे, टप्प्याटप्प्याने. पण आज ज्या पुरवणी मागण्या आल्या आहेत त्यातील तुमच्या विभागाने जो 5% खर्च केलाय, म्हणजे 3 महिन्यामध्ये काय गती आहे, किती सुपरफास्ट, फास्ट एक्सप्रेस, बुलेट ट्रेन ही म्हणायची या सरकारची. माहिती घ्या जरा पाटील साहेब. कृषी विभागावर 5% खर्च व्हावा बजेटच्या, मूळ बजेटच्या तरतुदीतून. यावरूनच शेतकऱ्याप्रती तुमची या सरकारची नियत काय आहे, या सरकारची भूमिका काय आहे, शेतकऱ्याप्रती या सरकारला काही देणं घेणं आहे की नाही, यावरून एक गोष्ट
निश्चितपणे अध्यक्ष महोदय स्पष्ट होते आहे. म्हणून मी विनंती करणार आहे की तुम्ही खूप गोष्टी आहे. अरे अजून तर तुम्हाला सांगतो मी काय बोलावं. कृषी मंत्री महोदय, खरं म्हणजे सहकार खात्याचा विषय जरी असला, मागील पावसाळ्यात खरीपाचे धानाचे पैसे मागच्या वर्षीचे अद्याप दिले नाहीत साहेब. नागभीडचे मिळाले नाहीत, आमच्या शिंदेबाईचे पैसे मिळाले नाहीत, मूलचे पैसे मिळालेत की नाही माहित नाही सुधीर भाऊ, पण अजूनही तो शेतकरी या वर्षीचा हंगाम करेल कसा. फार गोष्टी मोठ्या मोठ्या चालल्यात. अरे क्षितिजाच्या आत बोला, पण अलीकडे क्षितिजाच्या पलीकडचंच बोलणं सुरू आहे. जे दिसत नाही ते, जे दिसते ते बोला, जे दिसतंय ते सांगा. क्षितिजाच्या आत दिसतंय ते सांगत नाही, क्षितिजाच्या पलीकडचं सांगतात. हे या सरकारची नीती आहे. मागच्या वर्षीचे पैसे अद्याप जर मिळाले नसतील तर या सरकारचा आपण शेतकऱ्यांच्यासाठी करतो. तुम्ही जरा गांभीर्यानं घ्या ही गोष्ट. मागच्या रब्बी खरीप पिकाचे 2025-26च्या पावसाळ्यातील धान खरेदी झाला. शेतकरी पैशाची वाट पाहतोय. या वर्षीचा हंगाम कसं करावं ही अत्यंत अडचणीची गोष्ट या शेतकऱ्यांच्याकडे आता निर्माण झाली. अध्यक्ष महोदय, ही फसवणूक का झाली असं मी म्हणतो. ही फसवणूक होण्यामागे तुम्हीच सांगितलं शेतकऱ्याचा 7-12 कोरा करू. ही केवळ निवडणुकीमार्फत जे मतं घेण्यासाठी घोषणा होती, हे आता काही लपून राहिलेलं नाही. हे महायुती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी म्हणजे हे महापापच होतं शेतकऱ्यांसाठी. अटी शर्तीच्या जंजाळात अडकवणारी आणि दिशाभूल करणारी योजना आहे. हे आता सत्ताधाऱ्यांनी पण कबूल केला आत्ता भाषण करताना, त्यांचे विचार व्यक्त करताना. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की ही फसवी आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. हे कुठेही लपवण्याची गरज नाही. 19 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा नैसर्गिक संकट किती आले तो 19 पासून 5 वेळा नैसर्गिक संकट आली. 19ची कर्जमाफी झाल्यानंतर तुम्ही आता त्यांना वगळताय. अनेक वेळा दुष्काळ आला, गारपीट झाली, अतिवृष्टी झाली, वादळ आले. अशा अनेक संकटातून शेतकरी जात असताना तुम्ही 12,71,000 शेतकऱ्यांना 2 लाखाच्या पर्यंतची कर्जमाफी तुम्ही वगळली आणि फक्त 50,000 रुपयाची मर्यादा घालण्यात आली. त्यातही थकीत रक्कम आधी स्वतः भरल्याशिवाय याचा लाभ होणार नाही. हा करंटेपणा सरकारने या ठिकाणी केला. दादा, म्हणजे 19 मध्ये लाभ असणाऱ्यांना उर्वरित पैसे भरा. हे मी तुमच्या अटीमध्येच आहे. मी काही खोटं बोलून मी काही सभागृहामध्ये चुकीचं काही मांडतो असं नव्हे. तुमची नियत नाही तर कशाला करताय, बोमा मारताय, कशाला दिशाभूल करून शेतकऱ्याचा बळी घेताय. हे अशी घालण्याची गरज होती. हे तुम्ही भरल्याशिवाय हे 50,000 रुपये मिळणार नाही. 19 नंतरच्या 7ही खरीप हंगामामध्ये जी परिस्थिती होती, पूर, दुष्काळग्रस्त परिस्थिती, अतिवृष्टी, खूप नुकसान झालं शेतकऱ्यांचं. सलग 7 वर्ष नैसर्गिक आपत्तीचा सामना शेतकऱ्याला करावा लागला. अध्यक्ष महोदय, सुमारे 23.63 लाख नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना आता फक्त 50,000 रुपये मिळणार. म्हणजे जवळपास 24 लाख शेतकऱ्यांना तुम्ही 50,000 रुपयाचं प्रोत्साहन देणार, तेही उर्वरित रक्कम भरल्यानंतर. त्याच्यात नाहीतर देणार नाही. यापूर्वी एकदा कर्जफेड केली तरी लाभ मिळत होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. थोडी जनाची नाही तरी मनाची आपण काळजी करा. मनाची, हृदयावर हात ठेवू, विचार करा गांभीर्याने की जर या कर्जमाफीचा फायदा तुम्हाला द्यायचा होता तर ही एकदा कर्जमाफी केली तरी लाभ मिळत होता. आता मात्र 4 वेळा कर्जफेड केल्याशिवाय लाभ मिळणार नाही अशी कठोर अट यामध्ये घातण्यात आली. प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्यांना शिक्षा
आणि थकबाकीदारांना अर्धवट दिलासा. हे काय धोरण आहे? याला धोरण म्हणायचं आपण? साखर कारखान्यातील हंगामी कामगार, बाजार समिती कर्मचारी, सहकारी सूत गिरण्या, नागरी सहकारी बँक, जिल्हा बँक, दूध संघामधील हजारो कर्मचाऱ्यांना यापासून वंचित ठेवण्यात आलं. हे तर केलंच, आता त्याचा दोष आहे काय? हंगामी कामगार त्यातून वगळले. अरे कमाल आहे. त्या ऊस कारखान्यात, साखर कारखान्यात हंगामी कामगार कर्जमाफीतून वगळणं योग्य आहे? काय त्याला मिळतं? तो कशाला कामगार म्हणून जातो? अध्यक्ष महोदय, हा व्यक्ती, हा मजूर पोटाची खडगी भरत नाही, शेतात पिकत नाही, शेतीच्या भरोशावर जगता येत नाही, म्हणून तो कामावर जातो. या हे तरी साधं गणित आहे. हे साधी अक्कल जर नसेल आणि ह्याच्या अटीमध्ये घालताय तुम्ही बाजार समितीचा कर्मचारी, सहकारी सूतगिरण्या, बँकांचे आणि दुग्धव्यवसायाचे हजारो कर्मचारी, आणि यात हे सगळ्यांना यातून वगळलं. महिनोमहिने पगार न मिळणाऱ्या कामगारांनाही तुमचा पगार खरं आहे काय? यातून किती लोकांना महिनोमहिने कामगार पगार मिळत नाही? थकीत आहे. वर्ष मिळत नाही. कधी कधी पोटाची खळगी भरायसाठी रात्रंदिवस भटकावं लागतं यांना. त्यात लोकप्रतिनिधीचं समजू शकतो, त्यातून वगळले. पण त्यातला एससी असेल, आरक्षणाचा लाभ घेणारा लोकप्रतिनिधी, एसटी असेल, दलित असेल, आदिवासी असेल, त्यांनाही वगळलं. तो आरक्षणातून लोकप्रतिनिधी पंचायत समितीचा सदस्य झाला, ग्रामपंचायत सरपंच झाला, जिल्हा परिषद सदस्य झाला, त्याला वगळण्याची काय गरज होती? ही कर्जमाफी तुमची, याला कर्जमाफी म्हणायची? अरे सामान्य माणसाचं हित, गरीब माणूस त्या ठिकाणी तुमच्या या कर्जमाफीतून सुटत असेल तर आकडेवारीचा हा सरकारचा दावा निश्चितपणे खोटा आहे. 2019च्या कर्जमाफीच्या तुलनेमध्ये कमी अटी असूनही 32,37,000 एवढ्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला आणि खर्च झाला होता 20,497 कोटी रुपये. 2017च्या कर्जमाफीत 44.4 लाख शेतकऱ्यांना लाभ देऊन 18,500 कोटी रुपये खर्च झाला. अध्यक्ष महोदय, मग यापेक्षा अधिक जाचक अटी असताना यावेळी 56 लाख शेतकऱ्यांना लाभ आणि तब्बल 36,000 कोटी रुपयाचा दावा कशाच्या आधारावर आहे? किती दिशाभूल करताय तुम्ही? किती खोटं बोलताय तुम्ही? किती असत्य मांडताय तुम्ही? हा दावा, हा वास्तव हे खरं उतरेल का? ही कर्जमाफी नाही, हे कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्याची फसवणूक आहे. ही शेतकऱ्यांची दिशाभूल आहे असं आमचं स्पष्ट मत आहे अध्यक्ष महोदय. म्हणून आज आपण ज्यांच्या या फसव्या घोषणा आता बंद करून आमची मागणी आहे या निमित्तानं की सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली पाहिजेत. ही मागणी आपण मान्य करावी. या अटी आणि शर्ती यातून काढाव्यात. ज्यांचे फार्मर आयडी नाही, किती टक्के शेतकरी आहेत आपण मंत्री महोदय सांगावं. अजूनही 2023 पासून ज्यांच्या फार्मर आयडी झाल्या नाही ते शेतकरी नाही, त्यांना वंचित ठेवलाय. आता ही चूक कोणाची? तुम्ही किती बळी घेणार आहात शेतकऱ्यांचा? तुम्हाला शेतकऱ्यांचा बळी घेण्याचं ठरवलं आहे का तुम्ही? मेला तरी बेहतर. जमिनी बडकावून रस्ते बांधण्याचं काम सुरू आहे.